हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आहे आमच्या मेयर रिट्रीट ट्रिपचा पार्ट 2. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही केलेली फुल मस्ती, बोटिंग, वॉटर पार्क, स्विमिंग पूल आणि फूड एक्सपिरियन्स दाखवणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता फुल बघा. स्टे कंटिन्यू. संपलाय माझ्याकडे खूप मस्त वाटतं. खूप फर्स्ट टाइम घेते मी हातावर. आता बोटिंग करायला चाललो आम्ही. जायचंय ना. थांबयांना विचारू द्या काय करायचं. चला, फायनली बोटिंगला चाललो आम्ही. मोबाईल दे ना. आता आम्ही बोटिंग करायला आलो आहोत. वेदर खूप छान आहे, मस्त तुम्ही पाहू शकता. आमची बोटिंग करून झाली, खूप मजा आली. त्यानंतर आम्ही तिथेच नाचायला स्टार्ट केलं. तुम्ही पाहू शकता आम्ही ते किती हलतंय तरी पण आम्ही त्याच्यावरच नाचतोय. बाजूला सॉन्ग चालू होते म्हणून. रेस्ट करायला बसले होते सगळे, पण आता आम्ही जेवण करायला चाललोय. 2 वाजत आले. जेवणाला माहित नाही मेनू काय आहे तिथे, बघू तिथे गेल्यावर कळेल काय असणार आहे. जेवण करण्यासाठी आम्ही आलो होतो. आता बघतो काय आहे इथे जेवण, म्हणजे मेनू काय आहे ते माहिती नाहीये. कळेल म्हणजे त्यांनी तर लिहिलं होतं जैन फूड, पण आता त्यामध्ये काय असणार आहे बघूया. लंच करायला आम्ही आलो होतो इथे. इथलं जेवण खूप स्पेशल आहे, कारण इथे पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण मिळतं. आजच्या मेनूमध्ये होतं वरण भात, पिठलं भाकरी, भजी, पापड, आमटी, परत ठेचा मला खूप आवडतो. हे सगळं ओव्हरऑल जे प्लेटमध्ये जेवण दिसतं ना, खरंच खूप सुंदर जेवण होतं. मला खूप आवडलं. तुम्ही पण नक्की या इथे. आता आम्ही सगळेजण रेडी झालो, म्हणजे आम्ही वॉटर स्लाइड्स करायला आलो आहे. आता पहिल्या स्लाइड्स करणार आहे, त्यानंतर मग आम्ही रेन डान्स आणि मग स्विमिंग पूलमध्ये. खूप मजा करणार आहे. खूप 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 सारी एक्साइटमेंट बघा तोंडावरची. खूप आहे. चला. फायनल स्विमिंग पूलमध्ये उतरलो. सगळ्यांनी स्लाइड्स ट्राय केल्या. खरंच खूप मजा येते. पाणी पण क्लीन आहे, फ्रेश वाटतं एकदम. खूप खूप मस्त. आम्ही स्विमिंग पूलमध्ये पण डान्स करत होतो. तुम्ही पाहू शकता. आम्ही तिथे बाहेर पण सोडलं नाही आणि हे स्विमिंग पूल पण सोडलं नाही. इथे पण आम्ही, म्हणजे तिथे बाजूला गाणे चालू होते म्हणून आम्ही तिथे डान्स पण चालू केला. तुम्ही पाहू शकता. आम्ही या स्विमिंग पूलमध्ये आलो होतो. 4.5 फीट आहे हे. इथे म्हणजे माझ्या गळ्यापर्यंत पाणी येत होतं आणि तिथे चेतनाची हाईट कमी पडत होती म्हणून ती धरून धरून येत होती. तुम्ही बघू शकता ती कशी पकडून पकडून येते.
फुल डे फन नंतर इव्हनिंगला त्यांनी स्नॅक्समध्ये भेळ टी कॉफी ठेवली होती. फुल डे फन नंतर कॉफी खूप मस्त वाटली, रिफ्रेशिंग वाटली. आम्ही भेळ खात खात म्युझिक एन्जॉय करत होतो. कुर्ते केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट चढली भजी मावळत्या. झाला तर सगळे घरी निघालेत. आजचा दिवस इथे संपलाय आणि दिस इज एंड ऑफ आवर ब्लॉग. थँक्यू. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आमचा आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. खूप मजा आली, खूप छान मेमरीज बनल्या. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय.